नमस्कार वृषभ राशीच्या मंडळींनो, जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ फक्त न फक्त तुमच्यासाठी आहे। तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा देणारा, एक सर्वात मोठी चेतवणी घोषण करणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। 26 जुलै 2026, 1 ऑगस्ट 2026 हे येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नाही। तुमच्या पायाखालची जमीन हे सर्व बघून थरथरांक कापणारा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। एक कपटी माणसाचा खेळ आता कायमचा खल्लास होणार आहे। हो मंडळी, अगदी बरोबर ऐकलं। ज्या माणसाने तुमचा जळफाट करून तुमच्या पाठीमागे कुंभड रचलं, ज्याने तुमची प्रगती रोखण्यासाठी रात्रंदिवस केला, त्या कपटी माणसाचा बुरखा आता फाटणार आहे। आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे काय माहितीये का? एका स्त्रीमुळे, हो, ती एक बाई समोर येणार आहे आणि तिच्या एका पावलामुळे, तिच्या एका शब्दामुळे या कपटी माणसाचा सर्व सत्य जगासमोर उघड होणार आहे। ही स्त्री कोण आहे? ती तुमच्या कुटुंबातील आहे का? तुमच्या कामाच्या ठिकाणी आहे का? तुमच्या ओळखीतील आहे का? या कपटी माणसाने तुमच्या विरुद्ध नक्की कोणता डाव रचला आहे? आणि हा डाव उधळल्यानंतर 26 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान वृषभ राशीच्या मंडळींनो भाग्य कसं चमकन पुढील 40 मिनिटात या आपण जाणून घेणार आहोत। जर हा व्हिडिओ आज अर्धवट सोडला तर कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा इशारा तुमच्याकडून चुकू शकतो। चला तर मग वेळ न घालवता पाहू आपण। वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळत आहोत। 26 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान नक्की काय घडणार आहे समजून घेण्याआधी आपल्याला वृषभ राशीची सध्याची परिस्थिती आणि ग्रहाची मागणी समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण जेव्हा आपल्याला हे कळेल की आपल्यासोबत काय चुकीचं घडत होतं, तेव्हा आपल्याला येणाऱ्या विजयाची खरी किंमत कळेल। पहिली गोष्ट म्हणजे वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची रास आहे। या राशीचा स्वामी शुक्रदेव आहे। ज्योतिषशास्त्र शुक्र ग्रह सौंदर्य, सुख, समृद्धी, कला आणि शांततेचं कारण मानलं जातं। त्यामुळे वृषभ राशीच्या जन्मताच काही खास गुण असतात। तुम्ही लोक मनाने अत्यंत कोमल आणि प्रेमळ असतात। तुम्हाला कोणाशी विनाकारण भांडण तांडण करायला आवडत नाही। तुम्ही शांतपणे स्वतःचं काम करत राहण्यावर विश्वास ठेवता। कोणी तुमच्याशी वाईट वागलं तरी तुम्ही ते सहन, त्याला माफ करता आणि पुढे निघून जाता। पण मंडळी, हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते। तुमचा हा शांत स्वभाव, तुमचं ही सहनशीलता आणि तुमच्या लोकांवर डोळे झाकून असणारा विश्वास, याच गोष्टीचा फायदा आजवर काही कपटी आणि स्वार्थी लोकांनी घेतला आहे। तुम्ही ज्यांना मित्र मानलं, ज्यांना स्वतःच्या माणसासारखं प्रेम दिलं, ज्यांच्या सुख-दुःखात तुम्ही रात्रंदिवस करून उभे राहिलात, त्यांनी तुमच्या पाठीत अशी मागं गेम केली, षडयंत्र रचलं, जे गेल्या काही महिन्यात किंवा आठवड्याचा विचार न करता तुमच्या मनाला स्पर्श करून विचार करा, तुमच्यासोबत खालील गोष्टी घडत होत्या का नाही? हातात घेतलेला घास हिरावून घेणे, तुमचं एखादं काम पूर्ण करण्यासाठी महिने मेहनत करणे, सर्व गोष्टी 100% व्यवस्थित झालेल्या असतात, पण अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा यश मिळत असतं तेव्हा काहीतरी असं घडतं, ते काम हातातून निसटून जातं। पैशाची अनकळत, पैसा येतो पण ते कुठं जातो हे कळत नाही। अचानक मोठा खर्च निघतो, गाडी बिघडते, घरात कोणी आजारी पडतं किंवा गुंतलेले पैसे अडकून पडतात। तुम्ही कितीही बचत करायचा प्रयत्न केला तरी आर्थिक चणचण संपतच नाही। कामाचा श्रेय दुसरं कोणीतरी मरून नेणं, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात रात्रंदिवस घाम तुम्ही गाळता, डोकं तुम्ही चालवता, पण जेव्हा कौतुक करायची किंवा प्रमोशनची वेळ येते तेव्हा भलताच माणूस पुढे येतो आणि तुमच्या मेहनतीचं फळ घेऊन जातो आणि तुम्ही मात्र शांतपणे एका कोपऱ्यात उभे राहून पाहत असता। घरात विनाकारण कटकट आणि ताणतणाव, तुमची काही चूक नसताना घरातल्या माणसासोबत तुमचे मतभेद होतात, किरकोळ कारणावरून मोठे वाद निर्माण होतात, घरात पाऊल ठेवताच एक अनमिक दडपण, एक चिडचिड आणि नकारात्मक ऊर्जा जाणवेल। मला आता सांगा, असं तुमच्यासोबत घडत होतं की नाही? इतके दिवस तुम्ही काय विचार करत होता? तुम्ही विचार करत होता की माझं नशीबच वाईट आहे, माझे ग्रहच फिरले आहेत, देवा माझीच परीक्षा का घेतो? पण मंडळी, आज मी तुम्हाला सत्य सांगत आहे, फक्त तुमच्या ग्रहाचा दोष नव्हता, ही एक रचलेली चाल होती। तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या, तुमच्या सुखावर डोळा ठेवून बसलेली एक कपटी माणसाचा हा प्लॅन होता। त्याने तुमच्या विरुद्ध असं वातावरण तयार केलं होतं जेणेकरून तुम्ही मानसिक दृष्टी खेचून जाल आणि तुमची प्रगती कायमची थांबेल।
पण आता बस, आता त्याची वेळ संपली आहे आणि तुमची वेळ सुरू झाली आहे. कारण 26 जुलै 2026, 1 ऑगस्ट 2026 या 7 दिवसाच्या काळात आकाशाच्या ग्रहाचे असे दुर्मिळ आणि शक्तिशाली योग जुळून येत आहेत, जे थेट तुमच्या राशीला प्रचंड ताकद देणारे आहेत. शुक्राची शुभ दृष्टी वृषभ राशीचा स्वामी शुक्र आता बलवान स्थितीत येत आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे तेज, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची निर्णय क्षमता दुप्पट होणार आहे. मंगळाचे धाडस, मंगळ ग्रहाची साथ मिळाल्यामुळे तुमच्या मनातील भीती पूर्णपणे निघून जाईल. इतके दिवस तुम्ही जे गप्प बसून सहन करत होता त्याला आता पूर्णपणे विराम देण्याची ताकद तुमच्यात येईल. राहू केतूचे जाळे तुटणार आणि राशीवर असलेली नकारात्मकतेची सावली आता पूर्णपणे हटणार. ग्रहाचे हे चक्रव्यूह अशा प्रकारे फिरतात की ज्या कपटी माणसाने तुमच्यासाठी खड्डा खणला होता तो स्वतःच त्या जाळ्यात पडणार आहे. वैद्यकीय शास्त्र सांगतात की जेव्हा वृषभ राशीचे ग्रह स्थिती येतात तेव्हा वृषभ राशीची व्यक्ती सहन करणारी राहत नाही, तर ती विजय मिळवणारी बनते. आता या येणाऱ्या 7 दिवसात हा कपटी माणूस कसा जाळ्यात अडकणार आहे आणि त्याच्या विरोधात काय नक्की घडणार आहे हे आपण पुढच्या भागात पाहू. मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात भयंकर आणि डोळे उघडणाऱ्या भागाकडे आलो आहोत. तो कपटी माणूस नक्की कोण आहे आणि त्याने तुमच्या पाठीमागे कोणता विषारा डाव रचला आहे हे समजून घेताना एक गोष्ट मनावर कोरून घ्या. हा कपटी माणूस तुमच्यापासून मौल्यवान, लांब राहणारा कोणी अनोळखी माणूस नाही, तर हा माणूस ज्याला तुमच्या घरात रस्ता माहीत आहे, ज्याला तुमची एवढी माहीत आहे, ज्याच्यासोबत तुम्ही कधीतरी एकत्र बसून जेवला आहात किंवा ज्याच्यावर तुम्ही स्वतःच्या भावासारखं किंवा मित्रासारखा विश्वास ठेवला होता. हो मंडळी, तुम्ही ज्याला आपलं मानलं, ज्याच्या कट्टीत काळात तुम्ही त्याला मदत केली, तो माणूस ओतून तुमच्यावर प्रचंड जळत होता. तुमच्या चेहऱ्यावरचं हसू, तुमची होणारी प्रगती, समाजात तुम्हाला मिळणार मान सन्मान आणि तुमच्या घरातील शांतता, या गोष्टी या माणसाच्या डोळ्यात खुपत होत्या. त्याच्या मनात एक विचार सुरू होता, वृषभ राशीचा माणूस इतका पुढे कसा जाऊ शकतो? याच्यामुळे इतका पैसा, इतकं सुख आणि इतकं शांतता कसं असू शकते? आणि या जळफटातून, याच मस्करतून त्याने तुमच्या विरुद्ध एक अतिशय विषारी आणि कपटी डाव रचला. आता लक्ष देऊन ऐका, या कपटी माणसाने तुमच्या विरुद्ध नक्की काय चाल खेळल्या. या माणसाने थेट तोंडावर कधी विरोध केला नाही, कारण तो भित्रा आहे तुमच्यावर. तो असा गोड बोलायचा जणू की तुमच्या जगातील सर्वात मोठा शुभचिंतक आहे. पण तुम्ही पाठी फिरता त्याने तुमच्याबद्दल लोकांचे कान भरायला सुरुवात केली. तुमच्याबद्दल समाजात, नातेवाईकात किंवा ऑफिसमध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या ज्यामुळे नकळत लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागली. ज्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला तेच लोक तुमच्यावर संशय घेऊ लागले. दुसरी चाल, नात्यामध्ये गैरसमज पसरवले. तुमच्या घरातील लोकांना पार्टनर सोबत किंवा तुमच्या जवळच्या मित्रासोबतचे संबंध बिघडवण्यासाठी या माणसाने सूक्ष्म विष कालवलं. एक शब्द भलताच अर्थाने दुसऱ्यांना सांगायचे, छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग करायचा, काही तुमच्या घरात भांडण लावायचे, यावर पडद्यामागून बारीक लक्ष ठेवायचं. जर तुम्ही व्यवसाय करत असाल, तुमचे क्लायंट कसे भडकतील, तुमची डील कशी कॅन्सल होईल, यासाठी त्याने काही छुपे प्रयत्न केले. जर तुम्ही नोकरी करत असाल, तुमच्या वरिष्ठाच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मक अशी निर्माण होईल याची पूर्ण सोय त्याने करून ठेवली होती. तुमच्या हक्काचे पैसे अडकून राहावेत आणि तुम्ही आर्थिक अडचणी सापडावा, हाच त्याचा मुख्य उद्देश होता. तो माणूस मनातल्या मनात खूप खुश होता आणि त्याला वाटत होते की मी इतका हुशार आहे, मी रचलेला डाव या वृषभ राशीच्या माणसाला कधी कळणार नाही. तो कायम असाच संकटात राहील आणि मी आता तोंडावर सहानुभूती दाखवू शकते. पण मूर्ख माणसाला माहीत नव्हतं, माणसाची चाल जिथं संपते तिथून देवाची आणि ग्रहाची चक्रव्यूह रच सुरू होते. त्याला वाटत होतं त्यांनी पाप कधी उघडीस येणार नाही. पण 26 जुलै 2026, 1 ऑगस्ट 2026 ची वेळ अशी आहे जिथं शुक्राचे तेज आणि मंगळचा पराक्रम तुमच्या राशीला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आले. तर मंडळी, त्याने तुमचे खोदलेल्या खड्ड्यात तो स्वतः जाऊन पडणार आणि त्याला पसरवलेला गैरसमज आता कापूरसारखा जुळून खाक होणार. कपटीपणा आता पुढच्या काही तासात मातीमोल होणार. तो स्वतःच्या जाळ्यात असा अडकणार ज्याला पळून जायला रस्ता उरणार नाही. पण तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न, गुरु, हा डाव नक्की उघड कसा होणार? कोणता पुरावा समोर येणार ज्यामुळे या माणसाचा भुरका फाटणार? तर मंडळी, याचं उत्तर, ती एक स्त्री, स्त्रीच्या रूपात सत्याचा असा स्फोट होणार ज्याने हा संपूर्ण खेळ पलटून टाकला. ही स्त्री कोण आहे? ती कशी कपटी माणसाच्या धीडधावाने काढणार आणि हे
जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा. मंडळी, आता आपण या संपूर्ण महत्त्वाच्या राशी भविष्याच्या वळणावर आलो आहोत. ती एक बाई कोण आहे, जिच्या एका शब्दामुळे, जिच्या एका पावलामुळे कपटी माणसांचा संपूर्ण डाव पत्त्याने बांगल्यासारखा कोसळला. आजवर तुम्ही विचार करत होता की मला या कपटी माणसाचं सत्य कधी कळणार, माझ्या पाठीमागे नक्की कोण कट रचतं हे मला कधी समजणार. तर लक्ष देऊन ऐका. निसर्गाचा नियम असा आहे की जेव्हा एखादी कपटी माणसाचा पर्दाफाश होतो तेव्हा तो माणूस मध्यम बनतो आणि 26 जुलै 1 ऑगस्ट आठवड्यात वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात ती माध्यम बनून येणार आहे. एक स्त्री, हो एक बाई सत्याचा स्फोट करणार आहे, ज्याची कपटी माणसाची स्वप्नातही कल्पना केली नसेल. गुरु ही एक स्त्री नक्की कोण असू शकते? ज्योतिषशास्त्रातील ग्रहाची स्थितीनुसार आणि शुक्राच्या प्रभावामुळे ही स्त्री तुमच्या आयुष्यात 3 वेगवेगळ्या रूपात असू शकते. पहिली शक्यता, तुमच्या कुटुंबातील एखादी स्त्री. ही स्त्री तुमच्या घरात किंवा नातेवाईकातील असू शकते. तुमची बहीण, तुमची पत्नी किंवा वहिनी असू शकते. यावर शांतपणे सगळ्या गोष्टी पाहिल्या की ह्या आठवड्यात तिचा संयम सुटणार आहे. ही स्त्री तुमच्या ऑफिसमधली सहकारी, तुमची वरिष्ठ महिला सुद्धा असू शकते. तिसरी, कपटी माणसाच्या जवळीक एखादी स्त्री. सर्वात मोठा धक्का म्हणजे ही स्त्री कपटी माणसाच्या ओळखीतील किंवा अत्यंत जवळची सुद्धा असू शकते. 26 जुलै ते ऑगस्ट पर्यंत या दरम्यान एक अशी अद्भुत शक्ती तयार होणार आहे, त्या स्त्रीच्या हातात असा भक्कम पुरावा लागणार आहे जो कपटी माणसाचा भुरका टर फाटणार आहे. आणि ही स्त्री गप्प बसणार नाही. जेव्हा तिला कळेल की हा निष्पाप वृषभ राशीच्या माणसावर किती मोठा अन्याय होतो, तेव्हा ती पुढे येऊन ती थेट तुमच्याकडे किंवा संपूर्ण कुटुंबाच्या ऑफिस समोर येऊन ती पुरावा मागेल. ही मंडळी, ज्या क्षणी ही स्त्री तो पुरावा समोर मांडेल त्या क्षणी तिथे सत्याचा स्फोट होईल. त्या कपटी माणसाचा चेहरा पांढराफट होईल, त्याचे हात पाय थरथर कापायला लागतील. जो माणूस कालपर्यंत तुमच्या तोंडावर मिठी मारत होता, गोड बोलून स्वतःचा तुमचा पाठीराखा दाखवत होता, त्याचा खरा क्रूर, विक्र आणि कपटी चेहरा जेव्हा समोर येईल तेव्हा उपस्थित असलेल्या प्रत्येक पायाखालची जमीन सरकेल. ज्या लोकांनी कालपर्यंत त्या कपटी माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्हाला चुकीचं मानलं होतं, तेच लोक आज मान खाली घालून उभे राहतील. हा क्षण तुमच्यासाठी कसा महत्त्वाचा? वर्षानुवर्ष तुमच्या मनात असलेले अदृश्य ताण, भीती, ह्या सत्याच्या स्फोटानंतर तो कपटी माणूस पूर्णपणे एकाकी पडेल. जो समाजात, ज्या ऑफिसमध्ये, ज्या नात्यात स्वतःची येड दाखवत होता, जिथे त्यांची कायमची निगन अहंकार मातीमोल होईल. मंडळी, ह्या सत्याचा स्फोट झाल्यानंतर 26 जुलै 1 ऑगस्ट 7 दिवसात तुमच्या आयुष्यात काय काय मोठे सकारात्मक बदल घडणार? नोकरी, व्यवसाय, पैसा, आरोग्याबाबत तुमचं नशीब कसं कलाटणी घेणार हे जाणून घेण्यासाठी वळूया पुढच्या भागाकडे. मंडळी, सत्याचा स्फोट झाल्यानंतर आणि त्या कपटी माणसाचा भुरका पडल्यानंतर आता वेळ आली आहे तुमच्या सुवर्ण काळाची. 26 जुलै ते 1 ऑगस्ट येणारे 7 दिवस तुमच्या आयुष्यात केवळ एक वाईट काळाचा अंत असणार नाही, तर ते तुमच्या आयुष्यातील एक नवे आणि अतिशय समृद्धी अध्यायाची सुरुवात असणार आहे. कारण जेव्हा तुमच्या आयुष्यात ती कपटी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते तेव्हा सकारात्मकतेचा महापूर येतो. आता ग्रहाची अशी थेट तुमच्या पाठीशी उभी राहिली आहे की या 7 दिवसात तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये काय काय मोठे सकारात्मक बदल घडणार आहे ते आता अगदी सविस्तर पाहू. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता आपण या 26 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात कपटी माणसाचा डाव तर उडवला जाणार, पण भविष्यात पुन्हा कोणत्या कपटी किंवा दुष्ट माणसाची तुमच्या आयुष्यात विष घालू नये यासाठी तुम्ही स्वतः काळजी घेतली पाहिजे. असे सोपे, अतिकुत्स महाउपाय आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा एका स्त्रीमुळे त्या कपटी माणसाचं सत्य उघडीस येईल तेव्हा तुम्ही अचानक अतिक्रमात येऊ शकता. रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरू नका, कारण ग्रहाचा कायदा सांगतो न्याय जेव्हा काळ करतो तेव्हा आपण फक्त शांतपणे पाहायचं. दुसरी गोष्ट मंडळी, एका आठवड्यात तुमचे नियोजन, प्लॅन, आर्थिक व्यवहार किंवा नवीन संकल्पना कोणाशी शेअर करू नका. नमस्कार मंडळी, आता मी तुम्हाला उपाय सांगत आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर, दुर्गा माता समोर तुपाचा किंवा तिळाचा दिवा लावा. त्यानंतर ओम दुर्गाय नमः या मंत्राचा माळेवरून किंवा शांतपणे 108 वेळा जप करा. माता दुर्गा शत्रूंचा नायनाट करणारी आणि निष्पाप
हक्काचे रक्षण करणारी शांती आहे. घरातील वाईट सावळी दूर करण्याचा उपाय रोज संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान एका छोट्या मातीच्या पंतीत कापूर आणि 2 लवंगा एकत्र जाळा. याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. यामुळे कपटी माणसाने तुमच्या घरात सोडलेले वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा क्षणात खाक होते. कुलदेवते नामस्मरण करा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे आणि तुमच्या कुलदेवतेची शक्ती या काळात प्रचंड फलदायक ठरते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी कुलदेवतेचे स्मरण करा. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आयुष्यात संकटे येतात, कपटी लोक येतात, पण ते आपल्याला संपवण्यासाठी नाही तर आपल्याला अधिक कणखर आणि हुशार बनवण्यासाठी येतात. हा येणारा आठवडा तुमच्यासाठी झालेला अन्याय पुसून टाकणारा आहे. तुमचा विजय पक्का आहे. फक्त स्वतःवर आणि तुमच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा. जर तुम्हाला आजचा हा विश्लेषण स्वतःचे उत्तर मिळाले असेल तर तुमच्या मनात एक नवीन दिशा आणि शक्ती मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय माता दी किंवा जय श्रीकृष्ण नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या वृषभ राशीच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या कठीण काळात एक मोठा आधार मिळेल. व्हिडिओ लाईक करा आणि अशाच अचूक, खणखणीत आणि सविस्तर राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय. तोपर्यंत आनंद राहा, सावध राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मी काजल, स्वामी भक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्यासह आपल्या चॅनलला जोडून राहा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.